नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चाट कटोरी. तर ही उपवासासाठी बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे. तर चला सुरुवात करू. तर मी येथे 2 वाटी साबुदाणे भिजवून घेतले होते. मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे, तो ताटामध्ये टाकला. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे व 2-3 बटाटे असे आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आता भिजवलेले साबुदाणे असतात ते थोडे 1-2 वेळा बारीक मिक्सरला थोडेसे अशा पद्धतीने एकदा फिरवून घ्यायचे फक्त, आणि मग सगळं हे एकत्र घालून मळून घ्यायचं आहे. खूप छान असं चवीप्रमाणे मीठ टाका व हे एकजीव असं मळून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर मी इथे या वाटीच्या साहाय्याने आपली कटोरी बनवणार आहे. तर मी थोडे याला तेल लावून घेतले अगोदर. तेल लावल्यानंतर तेलात आपण तळताना ते पटकन सुटतं, नाही तर मग चिटकून बसतं वाटीला. त्यासाठी हे बघा, अशा पद्धतीने मी असा हा बाउलच्या साहाय्याने ही अशी कटोरी बनवली आहे. हे बघा, आता हे आपल्याला तेल इथे मी गरम करत ठेवले होते. हळूच आपण ह्याच्यामध्ये आता तळायला सोडायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने थोडं लो फ्लेम आणि नंतर मग फास्ट, अशा पद्धतीनं पटकन ही बाउल आपलं निघून जातं. आता हे दोन्ही साईडनी छान असं लाल रंगावर भाजून तळून घ्यायचं आहे. हे बघा, असं दोन्ही साईडनी छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. मस्त अशी सुंदर आपला बाउल आता इथे तयार झाला आहे. हे बघा, तर याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे दही, हे जे काही आपण उपवासाचे पदार्थ ते घालू शकतो. तर मी इथे बटाट्याचा तिखट चिवडा, शाबू चिवडा, गोड शाबू चिवडा असे हे डेकोरेशन केले आहे छान असे. तर यावर मी जे शाबू कटोरी बनवली त्याच पिठाने छोटे छोटे तळून घेतले होते. तेही खूप सुंदर लागत होते, तेही याच्यावर घातले आहेत. हे बघा, इथे मी लाल तिखट शेंगदाणे बनवले होते, तेही याच्यावर घातले आहेत. तर तुम्ही आवडीनुसार अनारचे दाणे किंवा दही वापरू शकता. हे बघा, आपली चाट रेसिपी तयार आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.